Hello students, let us welcome to next lecture. The forthcoming lecture आपल्याला माहित आहे आपला टॉपिक सुरू आहे डिफरन्शिएशन आणि त्याला दुसरं काय नाव आहे डेरिव्हेटिव्हज. वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. तर याच्यामध्ये क्वेश्चन आपला नेहमीसारखा डिफरन्शिएट द फॉलोइंग. डिफरन्शिएट द फॉलोइंग काय विथ रिस्पेक्ट टू एक्स. नंबर वन, क्वेश्चन नंबर वन, y is equal to log of sec 3x plus tan 3x. आपण नेहमी सारखं काय करतो, आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय करायचं, दोन्ही बाजूला ddx लावायची. ddx ऑफ log of sec 3x plus tan 3x ब्रॅकेट. आणि आता या ठिकाणी आपण जे फंडामेंटल फंक्शन आहे म्हणजे कारण कंपोजिट आहे log of, म्हणजे आपल्याला असं दिसते की या ठिकाणी log of जो फंक्शन आहे ते कशाशी कंपेअर केलं जाईल, ddx ऑफ फॉर्म्युला ddx ऑफ log x इज इक्वल टू काय माहिती आहे आपल्याला 1/x. म्हणजे या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे तो ddx ऑफ log x या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे 1/x. म्हणजे 1/x म्हणजे काय, म्हणजे फॉर्म्युला आपल्याला काय सांगत आहे, फॉर्म्युला आपल्याला हे सांगते की या ठिकाणी काय करा, log of x जे फंक्शन आहे ते छेदात ड्रॉ करा 1/x. म्हणजे इथे 1/x हे फंक्शन छेदामध्ये ड्रॉ करायचं आहे. आता छेदामध्ये ड्रॉ केल्यास कसं होईल, फंडामेंटली इट विल बी dy/dx कसं ddx ऑफ log x म्हणजे काय होते 1/x च्या जागी आलेले tan 3x. परंतु हे x नाही, ब्रॅकेट हा x नाही, x च्या जागी आला म्हणून तो कंपोजिट झाला आणि therefore into ddx ऑफ कंपोजिट फंक्शन. म्हणजे ddx ऑफ x च्या जागी जे आले त्याला म्हणायचं आहे कंपोजिट फंक्शन, त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. therefore dy/dx 1/sec 3x plus tan 3x into आता या ठिकाणी काय करायचं, ddx ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस सेकंड फंक्शन. आणि म्हणून प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह वेगळी लावायची. ddx ऑफ sec 3x प्लस ddx ऑफ tan 3x ddx ऑफ tan 3x bracket and therefore this is dy/dx is equal to I will 1/sec 3x plus tan 3x. ddx of sec 3x उनका फॉर्मूला ddx ऑफ sec x. सांगा ddx ऑफ sec x काय आहे, इट इज इक्वल टू sec x tan x म्हणजे sec x into tan x. आणि म्हणून या ठिकाणी काय होऊन जाईल, इथं होऊन जाईल sec 3x tan 3x ब्रॅकेट. इंटू आता या ठिकाणी इथं sec x चा फॉर्म्युला x च्या जागी 3x आणि म्हणून 3x हे कंपोजिट आणि म्हणून 3x कंपोजिट sec चा अँगल therefore ddx of
composite angle radius of 3x plus आता radius of tan 3x कसं radius of tan x काय बघला आठवा radius of tan x sec square x radius of tan x is equal to sec square x म्हणजे या ठिकाणी radius of tan 3x sec square 3x into radius of composite angle composite आहे 3x therefore radius to multiply करा radius of composite angle bracket dy by dx 1 upon sec 3x plus tan 3x into या ठिकाणी ब्रॅकेट सॉल्व करा आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे सुरुवातीला बघा ddx ऑफ 3 आता ddx ऑफ 3x कशी काढली जाईल आपण नेहमीच्या फॉर्म्युला काय करतो आपण कॉन्स्टंट बाहेर काढतो इनटू ddx ऑफ x घेतो आणि आपल्याला माहिती आहे ddx ऑफ x किती 1 and therefore 3 into 1 आन्सर किती आला 3 म्हणजे ddx ऑफ x किती आली आपली 3 म्हणून ddx ऑफ 3x is equal to 3 हे 3 समोर येतो 3 sec 3x tan 3x प्लस इथे तसंच ddx ऑफ 3x 3 समोर येते sec square 3x आता ddx साइन हे पूर्णपणे केलं हे आन्सर आहे आता याला सिम्प्लिफाय करायचं therefore 1 upon sec 3x plus tan 3x आता या ब्रॅकेट मध्ये काय कॉमन निघते 3 sec x इथे sec आहे 3 आहे आणि 3 sec x जर कॉमन काढलं तर या ठिकाणी 3 sec 3x कॉमन काढलं आणि आता कोसामध्ये काय उरलं 3 sec x या ठिकाणी गेलं इथं काय उरलं tan 3x इथं काय उरलं sec 3x आणि इथे पहा sec 3x plus tan 3x आणि म्हणून या ठिकाणी हा पूर्णचा पूर्ण जो ब्रॅकेट आहे हा कॅन्सल आणि आता काय उरलं फक्त 3 sec 3x हे झालं आन्सर सिम्प्लिफाइड फॉर्म इट इज द सिम्प्लिफाइड फॉर्म ऑफ अशा प्रकारे ते आन्सर आलेलं आहे त्यानंतर आता पहा क्वेश्चन सेकंड y is equal to, that is differentiate the following y is equal to log of tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 x square plus 7 चा power 7 आणि इथे ब्रॅकेट log of therefore पहिले y सिम्प्लिफाय करायचा आणि त्यानंतर त्याला डेरिव्हेटिव्ह लावायचे आता आपल्याला लॉगचे नियम माहित आहेत तर लॉगचे जे नियम आहेत बेसिक log AB is equal to log A प्लस log B हे आपण नियम शिकलो म्हणजे काय करते जर प्रॉडक्ट मध्ये फंक्शन असेल तर ऍडिशन मध्ये करता येते आणि ऍडिशन मध्ये असल्यास त्यांना प्रॉडक्ट मध्ये आपण घेऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी हा नियम लावल्यास काय होईल ते पहा लॉग ऑफ आहे फर्स्ट फंक्शन इनटू सेकंड फंक्शन इनटू थर्ड फंक्शन तर काय होईल प्रत्येकाला लॉग सेपरेट लावायचा आहे आणि देयरफॉर बाय दिस रूल log ऑफ
tan cube x plus log of sin raised to 4x plus log x square plus 7 का पावर 7 x square plus 7 का पावर 7 म्हणजे या ठिकाणी असा व्याख्या देण्याची गरज आहे. काय केलं आपण log a plus log b plus log c. therefore y is equal पुन्हा आपला जो नियम आहे लॉगचा तो सिंपल नियम फंडामेंटल दॅट इज लॉग ऑफ a रेज टू m म्हणजे a चा पावर m असेल तर m पावर खाली येते इक्वल टू m लॉग. म्हणून या ठिकाणी हे जे फंक्शन दिसते आपल्याला हा पॉवर tan क्यूबचा आहे. कारण तुम्ही tan क्यूब कसं लिहित असतात ते tan क्यूब बेसिकली असं लिहिलं जातं tan x चा म्हणजे बेसिकली असं आहे तर असं न लिहिता आपण असं लिहितो म्हणजे tan x चा क्यूब आहे अँड देअरफॉर इट इज हा जो 3 पॉवर आहे हा खाली येणार m log a दिस इज 3 log ऑफ tan x इथे तसंच 4 log ऑफ sin x आणि इथे पण 7 log x square plus 7. आता काय करायचं हे झालं सिम्प्लिफाईड फॉर्म आणि आता आपण प्रत्येक फंक्शनला डेरिव्हेटिव्ह लावायचं. therefore डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x with respect to x dy by dx is equal to आता पहिल्या फंक्शन मध्ये 3 कॉन्स्टंट आहे ते बाहेरच ठेवायचे 3 dx of log of tan x ब्रॅकेट दुसऱ्या ठिकाणी 4 dx of log of sin x ब्रॅकेट मध्ये प्लस 7 dx of log of x square plus 7 ब्रॅकेट आणि आता dy by dx is equal to 3 times dx of log x कोणता फॉर्म्युला 3dx of या ठिकाणी कोणता फॉर्म्युला असेल log of the function म्हणजे tan x चा कंपोजिट अँगल आहे काय dx of log x काय असते 1/x म्हणजे फंक्शन आहे तर छेदामध्ये ड्रॉ करा असं म्हणणं आहे 1/x. आता इथं कोणतं फंक्शन आहे tan x therefore this will be 1/tan x. परंतु हा tan x आलेला x च्या जागी म्हणून tan x हा आहे कंपोजिट फंक्शन झालं and therefore dx of composite function tan x plus 4 times इथे पण तसं ते पहा log sin x composite function log of x च्या जागी sin x आलेला आहे and therefore it will become 1/sin x into dx of sin x x च्या जागी जे फंक्शन आलं त्याचे डेरिव्हेटिव्ह प्लस 7 dx of log of म्हणजे या ठिकाणी dx of log x इथे सुद्धा x च्या जागी काय आलेला आहे हा ब्रॅकेट and that's why it will be log dx of log x is 1/function into dx of function जे x च्या जागी आलं ते कंपोजिट फंक्शन. तर अशा प्रकारे एक चेन चालणार आहे and therefore dy by dx is equal dy by dx equals या ठिकाणी 3 1/tan x किंवा आता 1/tan x म्हणजे काय cot x. 1/tan x is equal to cot x and 1/cot x is equal to tan x. dx of tan x काय असणार sec square x plus 4 1/sin x dx of sin x cos x 1/sin x dx of sin x is cos x plus 7 by
x square plus 7 into d x of x square किती twice x plus 7 square into 0 हे twice कसं झालं त्याला d x of x equal to कोणता फॉर्म्युला n x n minus 1 2 into x raised to 1 2 minus 1 is 1 therefore 2x and no d x of x square is 2x d x of 7 constant function आहे त्याची derivative 0 and therefore it is equal to आता बघा ddx संपूर्णपणे ddx हे फंक्शन पडलेलं आहे तर हे आन्सर आहे याला आता सिम्प्लिफाय करायचं आहे म्हणजे मोस्ट पॉसिबल सिम्प्लिफाय करून आन्सर काढायचं 3 क्वाड आता बघा क्वाड क्वाड म्हणजे काय cos by sin cos x by sin x sec स्क्वेअर sec म्हणजे 1 upon cos म्हणजे या ठिकाणी होईल 1 upon cos square x प्लस 4 हे बघा cos x by sin x cot x 4 cot x and this is equal to आता 7 into 2x अंशात आहे 2x into 7 14x divided x square plus 7 आणि आता या ठिकाणी dy by dx is equal to 3 आता बघा इथे काय पोझिशन दिसते आपल्याला या ठिकाणी या cos square x मध्ये एक cos x कॅन्सल होईल cos square x मध्ये एक cos x कॅन्सल झाला एक cos x उरला म्हणजे या ठिकाणी छेदामध्ये काय उरला आपल्याजवळ sin x उरला आणि एक cos x उरला प्लस 4 cot x प्लस 14x by x square plus 7 therefore this is dy by dx is equal to 3 आता काय दिसतंय आपल्याला पुन्हा जेव्हा आपल्याला असं गुणाकार दिसतो sin x cos x तेव्हा आपल्याला या फॉर्म्युलाकडे जायचं आहे आपल्याला माहित आहे sin 2x is equal to 2 sin x cos x तेव्हा sin x cos x या ठिकाणी आहे sin x cos x आपल्या फॉर्म्युलामध्ये आहे आणि ही sin x cos x वापरण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कितीने मल्टिप्लाय करायचं आहे तिथे आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल 2 म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे sin 2x 2 sin x cos x म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केल्यास तिथे काय होईल मग छेदामध्ये मी 2 ने मल्टिप्लाय करतो 2 sin x cos x आता हे जास्तीचे आपण केलेलं आहे कॅन्सल करा तेव्हा कॅन्सल केलं झालं प्लस 4 cot x plus 14x by x square plus 7 and now this will become dy by dx is equal to 3 into 2 is 6 by 2 sin x cos x sin 2x plus 4 cot x plus 14x by x square plus 7 आता आपल्याला माहिती आहे 1 upon sin x is equal to cosec x आणि म्हणून आन्सर dy by dx is equal to 6 into 1 upon sin 2x cosec 2x plus 4 cot x plus 14x by x square plus 7 and this is the simplified form मध्ये हे आन्सर आहे मोस्ट सिम्प्लिफाइड फॉर्म हे एक्सपेक्टेड आन्सर आहे तर अशा प्रकारे लॉगचे प्रॉब्लेम अशा प्रकारे सॉल्व करायचे आता या ठिकाणी मी तुम्हाला जे होमवर्क देतो ते प्रॉब्लेम तुम्ही घरी करायचे या टाइपचे किंवा कंपोजिट प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला मी होमवर्कसाठी देत आहे ते तुम्ही घरी करायचे आणि कोणतेही प्रॉब्लेम जर समजा नाही कळल्या कोणत्या स्टेप नाही कळल्या तर तुम्ही मला फोनवर त्या स्टेप विचारायच्या पण सॉल्व करायच्या तर होमवर्क नंबर 1 differentiate the following number 1 y is equal to y is equal to 5 raised to sin cube x
plus 3. Question second. Y is equal to cosec under root of cot x. Number 3. Y is equal to log cos of x cube minus 5 cos of x cube minus 5. तर हे 3 प्रॉब्लेम तुम्ही घरी करायचे आहे होमवर्क साठी. त्याचे जे आन्सर्स आहे ते तुम्हाला देतो आणि कोणतीही अडचण आली तर मला फोनवर विचारायचं. फोनवर तुम्ही स्टेप्स सुद्धा विचारू शकता, कोणत्याही स्टेप्स. तर आन्सर बघू आपण आता पहिल्या प्रश्नाचा. असा आन्सर आहे पहिल्याचा आन्सर 3 sin square x into cos x into 5 raised to sin cube x plus 3 into log 5. इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा? a raised to x dx of a raised to x आहे a raised to x into log of a. त्यानंतर पुढचा प्रश्न cosec under root of cos x. आंसर sin x into cosec under root of cos x cot of root cos x divided by 2 root cos x. 2 root cos x. इथे प्रॉब्लेम या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये बदल पहा. रूट cos x आहे आणि क्वेश्चन नंबर थर्ड आंसर log of cos of x cube इसे ऐसा आंसर है minus 3x square tan of x cube minus 5. तर असे तुम्ही 3 प्रॉब्लेम हे घरी करायचे आहे आणि या आपल्या घेतलेल्या प्रश्नामध्ये किंवा त्याच्या आधीच्या प्रश्नामध्ये किंवा होमवर्कमध्ये किंवा फॉर्म्युलामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असल्या तर कृपया मला फोन करून स्टेप्स विचाराव्या. वी विल स्टॉप नाउ.